मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत आषाढी एकादशीवर। मित्रांनो, या एकादशीचं महत्त्व समजून घेण्यापूर्वी आपल्याला एक थोडीशी पौराणिक कथा समजून घेणं गरजेचं आहे। सनातनी वास्तव, हे सनातनी वास्तव समजून घ्या आणि आपल्या मनावरती नियंत्रण आणा। मनाला आपण कंट्रोल करा, मनाला स्थिर करा, मन एकाग्र करा आणि त्यासाठी या एकादशीचं महत्त्व समजून घ्या। तुमच्या लक्षात आलं असेल महत्त्व काय आहे। वास्तव, हे वास्तव तुमच्यासमोर ठेवलेलं आहे, त्याची शिदोरी तुमच्यासमोर ठेवली आहे। ती किती चवीने खायची, किती स्वादाने खायची हे तुम्ही ठरवा। वास्तवावर बोलू काहीतरी, या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। आपल्याला काय प्रश्न पडले, आपल्या मनात शंका निर्माण झाली तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे ते माझ्यापर्यंत पोहोचतील। मी त्याच्यावर माझी मतं मांडेन, तुमच्या प्रश्नाची उत्तरं देईन, म्हणजे ही चर्चा पूर्ण होईल। किंवा माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकला आहे, त्या नंबरवर तुम्ही मला थेट फोन करू शकता, आपण त्याच्यावरती चर्चा करू शकू। थोडक्यात तुम्हाला मी माहिती देईन, थोडक्यात तुम्हाला समजावून सांगेन। बघा जमलं तर सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। युगे 28 विठेवरी उभा, वामांगे रखुमाई दिश दिव्य शोभा, कुंडलिकेचे भेटी परब्रह्माले गा, चरणी वाये भीमा उद्धरी जगा। जय देव जय पांडुरंगा, हो श्री पांडुरंगा, रखुमाई वल्लोभा राईच्या वल्लोभा, पावे जुवलगा। जय देव जय पांडुरंगा, विठ्ठल 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 विठ्ठल। एकरूप होऊया, एकचित्त होऊया त्या एकादशीच्या निमित्ताने। मनाला कंट्रोल करूया, मनाला ताब्यात आणूया, मनाला नियंत्रित आणूया। विठ्ठल 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 विठ्ठल। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर। मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत आषाढी एकादशीवर। मित्रांनो, त्या अगोदर महत्त्वाची गोष्ट काय आहे, नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतोय, सनातन ही जी गोष्ट आहे, सनातन ही संस्कृती आहे किंवा हा सनातन हा धर्म आहे, हा कशावर आधारित आहे, तो म्हणजे भूगोलवरती, भौगोलिक परिस्थितीवरती, खगोलशास्त्रावरती आणि विज्ञानावरती। त्या दृष्टीने आपण ह्या धर्माकडे, ह्या संस्कृतीकडे बघूया आणि त्यानुसारच याची माहिती आपण समजून घेऊया। आषाढी एकादशी, मित्रांनो, आषाढ महिन्यामध्ये ही एकादशी येते, शुद्ध एकादशी, शुक्ल एकादशी काही म्हणा तुम्ही। मित्रांनो, या एकादशीचं महत्त्व समजून घेण्यापूर्वी आपल्याला एक थोडीशी पौराणिक कथा समजून घेणं गरजेचं आहे आणि ह्या पौराणिक कथेला आपण सांकेतिक स्वरूपात कसं धरायचं आहे आणि वास्तविक स्वरूपात कसं समजून घ्यायचं आहे तेही समजून घ्यायचं आहे। मित्रांनो, ही पौराणिक कथा काय आहे तर त्या दरम्यान, म्हणजे हा एकादशी पर्व येण्यापूर्वी, आषाढी एकादशी पर्व येण्यापूर्वी एक असा प्रसंग घडला होता पौराणिक कथेप्रमाणे। त्यावेळी ते कुंभ नावाचा जो दैत्य होता, राक्षस होता, त्याचा जो मुलगा आहे मृदुमान्य, त्याचा मुलगा मृदुमान्य हा थोडा अहंकारी झाला होता आणि या अहंकारामुळे, त्याच्या षडविकारामुळे त्यांनी देवांवरती स्वारी केली आणि देवांना जिंकलं, देवांचं राज्य जिंकलं। आणि ते राज्य जिंकल्यानंतर तो देवांच्या पाठी हात धुवून लागला।
देवांना संपुष्टात आणण्यासाठी. आता देव पळाले तिथून, घाबरले तिथून, आणि ते पळत पळत ते कुठे पोचलेत? त्रिकूट पर्वतात. देव त्रिकूट पर्वतामध्ये पोचले, पर्वतावरती पोचले आणि या त्रिकूट पर्वताच्या एका गुहेमध्ये जाऊन लपले. आता या गुहेमध्ये लपल्यानंतर त्याच्या पाठोपाठ त्यांची पाठलाग करत हा दैत्य येत होता. हा मृदुमान्य हा त्यांच्या पाठोपाठ येत होता. ते ज्यावेळी त्या गुहेत जाऊन लपलेत, हा मृदुमान्य त्या गुहेच्या तोंडावर येऊन उभा राहिला, त्या मुखावर येऊन उभा राहिला, त्या दरवाज्यावर येऊन उभा राहिला आणि त्यांना शोधत होता तो बाहेर कुठे आहे. आणि तो तिथेच थांबला काही काळ, काही वेळ, काही दिवस. मित्रांनो, त्यामुळे देव जे आतमध्ये लपले होते त्यांची उपासमार झाली. त्यांची काय झाली? उपासमार झाली. त्यांना उपास घडला. आणि ह्या काळामध्ये, त्या पिरियडमध्ये, त्या वेळेमध्ये त्यांच्या श्वासामधून, त्यांचा जो श्वास उच्छ्वास चालू होता, त्या श्वासामधून एक दिव्य स्त्री निर्माण झाली. दिव्य स्त्री निर्माण झाली या देवांच्या श्वासामधून. त्या दिव्य स्त्रीला या देवाने नाव दिलं काय? तर एकादशी. आणि या एकादशीनेच मृदुमान्य या दैत्याचा वध केला. अशी ती पौराणिक कथा आहे. आता पौराणिक कथा तुमच्या लक्षात आलीच असेल. त्या दैत्याचा वध करण्यासाठी जिचा जन्म झाला किंवा जी निर्माण झाली ती कोण होती? तर साक्षात एकादशी. एक सात्विक स्त्री होती. आता ह्या स्त्रीच्या नावाने ह्या पर्वाला आपण नाव दिलंय एकादशी, पण तिचं नाव सुद्धा एकादशी होतं. आता मित्रांनो, आपण वास्तवाकडे वळूया. या पौराणिक कथेमधून वास्तवाकडे जाऊया. ह्याच्यामागे विज्ञान काय आहे, ह्याच्यामध्ये खगोलशास्त्र काय आहे, ह्याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती काय आहे, हेही समजून घेऊ. हा पर्व आपण त्या दृष्टीने का हे करतो, साजरा करतो. मित्रांनो, आषाढी एकादशी. आता ह्या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी सुद्धा ते निद्रावस्थेत गेले. भगवान विष्णू सुद्धा निद्रावस्थेत गेले आणि त्यानंतर चातुर्मासाला सुरुवात झाली आणि 4 महिन्यानंतर परत देव उठणी. या एकादशीच्या दिवशी परत देव उठलेत, म्हणजे भगवान विष्णू जागे झाले. हा जो पिरियड आहे, हा चातुर्मास आहे, 4 महिने आहेत. या कालावधीमध्ये देव निद्रावस्थेत आहे. जो पालनकर्ता आहे, पालनहार आहे, विष्णूला आपण पालनकर्ता, पालनहार म्हणतो. असा हा पालनहार, पालनकर्ता देव, हा परमेश्वर निद्रावस्थेत गेलाय. मग आपली सांभाळणूक कोण करणार? आपलं पालन कोण करणार? तिथे सुरुवात होते संतांची भूमिका. इथेच सुरुवात होते संतांची भूमिका. महाराष्ट्र ही संतांची मायंदाळी आहे. ह्या संतांनी काय त्याच्यावरती उपाय योजले. आता परमेश्वर, ईश्वर जर नियन आपला निद्रावस्थेत गेला आहे, तर पालनहार कोण असणार? कसं काय पालनहार होईल? कसं काय या सृष्टीचं चरितार्थ चालेल? मग संतांनी मनुष्य प्राण्याला एक निर्देश केला. तोच निर्देश म्हणजे काय? तर विज्ञान, शास्त्र आणि जॉग्राफी, म्हणजे भौगोलिक परिस्थिती. आता मित्रांनो, ह्याच्यात भौगोलिक परिस्थिती काय आहे? तर पावसाला सुरुवात होते. आता ह्या महिन्यात, ह्या दिवशी जो पाऊस पडतोय, तो पाऊस अतोनात पडतोय. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पूर आले आहेत, बऱ्याच ठिकाणी भूस्खलन झालेलं आहे. अशा आपदा आपल्यावर ओढवत असतात, असे प्रसंग ओढवत असतात. आणि ह्या प्रसंगातून आपलं मन कसं होतं? बेचैन होतं. मित्रांनो, ह्या काळात आपलं मन बेचैन होतं, अस्थिर होतं. आणि हे अस्थिर झालेलं मन
बेचैन झालेलं मन स्थिर व्हावं, एकाग्र व्हावं, एकचित्त व्हावं आणि जी नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे ह्या भौगोलिक परिस्थितीमुळे, ह्या खगोलीय परिस्थितीमुळे आणि ह्या विज्ञानामुळे ती स्थिर व्हावी, ती स्थिर व्हावी. आपण एकाग्र व्हावं, आपल्या मनावरती आपण ताबा मिळवावा, आपण विचलित होऊ नये ह्यासाठी हे केलेले उपाययोजना आहे. एक सांकेतिक स्वरूपात ही जी गोष्ट आहे ही सांकेतिक स्वरूपात आहे. आता हे त्याचं सांकेतिक स्वरूप काय ते तुम्हाला समजावतो. मित्रांनो, या दैत्याचं नाव काय आहे? मृदुमान्य. मृदुमान्य. आता हा दैत्य कुठे आहे? तर सांकेतिक स्वरूपात आहे. ती आपण गोष्ट, ती कथा आपण समजली, पण तो कुठे आहे? तो आपल्या मनात आहे, आपल्या व्यवहारात आहे हा दैत्य. आता हा दैत्य व्यवहारात आणि आपल्या मनात कसा आहे? तो आपल्या मनाला विचलित कसा करतो? आणि मग त्या देवांना, जे देव आपल्या मनात आहेत त्या देवांना तो विचलित कसं करतो हे समजून घेणं गरजेचं आहे. आता मृदू म्हणजे कसं? एकदम नाजूक. मृदू म्हणजे नाजूक. आपलं मन कसं असं नाजूक असते, मृदू असते. ते मान्य करत नाही. असं जे आपलं नाजूक मृदू मन आहे ते आपलं मान्य करत नाही. काय मान्य करत नाही? तर आपल्यावरती एखादा आघात होतोय, आपल्यावरती आपल्याला नकारात्मक गोष्टीला सामोरं जावं लागतं हे मान्य करत नाही. आपण विचलित होतो, आपल्या मनात अशा काय प्रसंग घडायला लागले, अशा काय स्थिती निर्माण झाल्या, अशा काय परिस्थिती निर्माण झाल्या, तर आपलं ते नाजूक मन काय होते? विचलित होते. मित्रांनो, लक्षात आलं का? त्या नाजूक मनावरती, त्या मृदू मनावरती आपल्याला ताबा मिळवायचा. म्हणजे त्या देवांना जागृत करणं गरजेचं आहे. ज्या देवांवरती तो हावी झालाय, आता हे मृदू मन नकारात्मक झालंय, निगेटिव्ह झालंय, त्याला आपल्याला काय करायचं आहे? स्थिर करायचं आहे. आणि आपल्यामधलं जे दैवत्व आहे, दानत्व आहे, देण्याची जी आपली प्रवृत्ती आहे ती जागृत करायची. आणि ह्या प्रवृत्तीला जागृत करण्यासाठी आपल्याला मन स्थिर असणं गरजेचं आहे, मन एकाग्र असणं गरजेचं आहे. मग आपण ह्या सांकेतिक स्वरूपात आपण त्या दैवत्वाकडे जातोय, त्या प्रभूचं नाव घेतोय, त्या परमेश्वराचं नाव घेतोय, कारण तो निद्रा अवस्थेत गेलेला आहे. मग संतांनी आपल्याला मार्ग दाखवला. तो मार्ग काय? तर नामस्मरण. त्या नामस्मरणामध्ये, त्या नामघोषामध्ये आपण तल्लीन होऊन जाऊया. आणि तो आहे आपल्यासोबत. तो भले निद्रावस्थेत गेलेला असला तरी तो आपल्यासोबत आहे. निरंतर, चिरंतर, पदोपदी, क्षणोक्षणी तो आपल्यासोबत आहे याची जाणीव आपण करून घेणं. आणि त्या मनाला आपण सांत्वन देणं, त्या मृदू मनाला, त्या नाजूक मनाला सांत्वन देणं की आहे तो आपल्यासोबत. घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ काय म्हणाले? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचमधील आणखीन एक संत, ते म्हणजे कोण? साईबाबा. श्रद्धा आणि सबर. श्रद्धा ठेव, विश्वास ठेव आणि सबर ठेव, सगळं चांगलं होणार आहे, सगळं छान होणार आहे, हे आपण आपल्या मनाला सांगतोय. मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोरं, किती हाकल हाकल करी येई पिकावर. मन चंचल चंचल आता होतं भुईवर, गेलं गेलं आभाळ. म्हणजे मन हे बेकाबू आहे. त्या मनाला, बेकाबू मनाला आपल्याला काय करायचं आहे? काबू करायचं आहे, एकचित्त करायचं आहे, एका ठिकाणी आणायचं आहे, त्याच्यावरती नियंत्रण मिळवायचं. आणि हे नियंत्रण आपण कसं मिळवू शकतो? तर आपण मनाला काय हे द्यायचे? शाश्वती द्यायची आहे. तर प्रभू, तो परमेश्वर भले निद्रावस्थेत गेलाय तरी तो आपल्या सोबत आहे, चिरंतर, निरंतर, क्षणोक्षणी आणि पदोपदी. आणि त्याचमुळे ह्या वारीला जी सुरुवात होते, पंढरीच्या वारीला, पंढरीचा अर्थ तुम्हाला सांगितला मी, पांडुरंगाचा अर्थ तुम्हाला सांगितला आहे मी. पांडुरंगाचा अर्थ काय आहे? तर पंचमहाभूतांना काय करायचंय? त्या पंचमहाभूतामध्ये आपण रंगून जायचंय, एकाग्र व्हायचंय, एकचित्त व्हायचंय. त्या पंचमहाभूतांना आपण सक्रिय करायचंय, जे ह्या काळामध्ये, ह्या भौगोलिक परिस्थितीमुळे, ह्या खगोलीय परिस्थितीमुळे ते निस्तेज पावलंय.
जे निस्तेज पावलं आहे त्याला आपण काय करायचं आहे, परत जागृत करायचं. आणि जागृत कधी करू शकतो, तर आपण मनावरती ताबा मिळवून एकाग्र करून मन स्थिर करून. आता मन स्थिर कधी होऊ शकते, तर आपल्याला शाश्वत असेल, माहीत असेल की आहे परमेश्वर आपल्यासोबत आहे. मग त्याचा नामघोष करत, त्याचं नामस्मरण करत. म्हणून हे जे वारकरी संप्रदाय सुरू झाला आहे त्याच्या मागचा उद्देश तोच आहे. आषाढी एकादशीला त्याची सांगता होती, पण त्यापूर्वी त्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो, आजच्या दिवशी आपल्या मनाला ताब्यामध्ये आणण्यासाठी, कंट्रोलमध्ये आणण्यासाठी, आपल्या मनाला एकाग्र करण्यासाठी आपण ह्यापूर्वी सुरुवात केलेली आहे. त्या वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने काय सुरुवात केली आहे, तर ती दिंडी काढली आहे आणि पंढरपूरला आपण नामघोष करत, नामस्मरण करत आपण पादाक्रांत केलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. त्या पंचमहाभूतात रंगून जाणं पांडुरंग. आणि पंढरपूर, पंढरपूरचा अर्थ काय आहे, तर ह्या पंढरपुरामध्ये पंच तत्व जे आहेत, पंचमहाभूत आहेत, त्याचा पूर आलेला आहे. पंढरपूर हा पूर लोटलेला आहे. म्हणजे विचार करा, ह्या पुरामध्ये आपण न्हावून जायचं आहे, या पुरामध्ये आपण एकरूप व्हायचं आहे, त्या पुरामध्ये आलेल्या तीर्थाचं आपण प्राशन करायचं आहे. म्हणजे या पंचमहाभूतामध्ये आपण काय व्हायचं, लीन व्हायचं आहे. जे निस्तेज पावलं आहे त्याला परत पुनर्जीवित करायचं आहे. लक्षात आलं का मित्रांनो? या पंचमहाभूतांना म्हणजे काय, अग्नी वायू जल आकाश पृथ्वी, जे ब्रह्मांडी तेच पिंडी. हा सरळ वैज्ञानिक स्वरूप आहे त्याला, हे सरळ भौगोलिक स्वरूप आहे त्याला, हे सरळ खगोलीय सर्व परिस्थिती आहे, स्वरूप आहे. मग खगोलशास्त्र, जॉग्रफी म्हणजे भूगोल आणि विज्ञान यांचं हे त्रिवेणी संगम आहे. आणि या त्रिवेणी संगमातूनच आपल्यालाही आषाढी एकादशीचं पर्व काय करायचं आहे, साजरा करायचं आहे. का करायचं आहे, तर आपल्या मनावरती ताबा मिळवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी. मित्रांनो लक्षात आलं का? एकादशी, एकादशीत राहणं. एकादशीत राहणं म्हणजे ते नामस्मरण करत राहणं, मन विचलित होऊ न देणं, मनावरती ताबा मिळवणं. होणार आहे, होईल, श्रद्धा आणि सबर ठेवणं, घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. या सर्व गोष्टींचा तू का राम नव्हे, तू का राम नव्हे, देव शोधाया निघालो देव होनी वैसलो. मित्रांनो लक्षात आलं का? त्यासाठी काय आवश्यकता आहे, तर आपल्याला संतांची एका माळेमध्ये गुंफवणूक करणं गरजेचं आहे, गुंफणे गरजेचं आहे. निवृत्ती घेणे, ह्या षडविकारातून निवृत्ती घेणे, या षडविकारातून बाहेर पडणं, निवृत्ती घेणे. निवृत्ती, ज्ञानदेव. आपण ह्या षडविकारातून बाहेर पडल्यानंतर आपण ज्ञानाचा आपल्यावरती आपण ज्ञान संपादन करू शकतो. निवृत्ती, ज्ञानदेव, एक सोपान. सोपान म्हणजे पायरी. त्या पायरीवर आपण चढतो. मग एक पायरी वर चढलो, मुक्ताबाई, आणि मग ही पायरी वर चढलो तर आपण त्या सर्व गोष्टीतून मुक्त होतो. या षडविकारातून आपण मुक्त होतो. या भौतिक युगातून आपण मुक्त होतो. आणि त्यानंतर आपली पंचेंद्रिय म्हणजे 5 इंद्रिय आणि पंचमहाभूत त्याच्या सानिध्यात आपण जातो. पंचेंद्रियावरती आपण काय करतो, कंट्रोल करतो, नियंत्रण आणतो. आणि त्यानंतर त्या पंचज्ञानेंद्रियावरती आपण ज्यावेळी नियंत्रण आणतो त्यावेळी आपण पंचमहाभूताला काय करतो, नियंत्रित करतो. सरळ साधी गोष्ट आहे मित्रांनो, सोपी गोष्ट आहे, कठीण नाही आहे. पण ते करण्यासाठी आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे, त्या दिशेने जाणं गरजेचं आहे. नाहीतर आपण 10 दिशा फिरू. त्या 10 दिशामधून आपल्याला एकादशीमध्ये यायचं आहे. जे आपलं मन 10 दिशा झालेलं आहे, जे मन आपलं 10 दिशा विचलित झालेलं आहे, संभ्रमित झालं आहे, आपली दिशाभूल झालेली आहे, त्या दिशाभूल झालेल्या मनाला
त्या संभ्रमित झालेल्या मनाला 10 दिशांमधून एकादशीमध्ये आणायचं. लक्षात आलं का मित्रांनो? तेच ती एकादशी. आणि आषाढी एकादशी ही महत्त्वाची काय आहे तर हे 4 जो मास आहे, चतुर्मास आहे, त्या चतुर्मासामध्ये सुरुवात आपण करतोय. त्या सुरुवातीला जी परिस्थिती आहे, भौगोलिक परिस्थिती आहे, पाऊस जोरदार पडतोय, सूर्याची किरणं धरतीपर्यंत पोचत नाही आहे, तर वातावरणामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण वाढणार आहे. आणि बॅक्टेरियाचं प्रमाण वाढला, त्या विषाणूंचं प्रमाण वाढलं की नक्कीच काय होणार आहे? रोगराई पसरणार आहे. मग सकस आहार खाणं, सकस आहार ग्रहण करणं हा त्याच्यावरती उपाय आहे. आणि मनाला शांत ठेवणं, एकाग्र ठेवणं, त्या मेंदूवरती नियंत्रण ठेवणं. कारण शेवटी मेंदू जर विचलित झाला, जो आपल्या पूर्ण शरीराला नियंत्रित करतो असा मेंदू, त्या मेंदूला जर आपण विचलित केलं आपण आणि त्याचं कार्य जर खंडित झालं, जे कार्य त्याला करायचं आहे ते कार्य जर खंडित झालं तर रोगाचे प्रादुर्भाव आपल्याला वाढणार, आपण रोगी होणार, आपण आजारी पडणार. मित्रांनो लक्षात आलं का? म्हणून कोरोना ज्यावेळी झाला त्यावेळी आपण म्हणालो की रोगप्रतिकार शक्ती. आता ही रोगप्रतिकार शक्ती कधी आपण निर्माण करू शकतो तर आपल्या मेंदूला एकाग्र करून. म्हणजे मेंदूला एकाग्र करण्यासाठी आपलं मन स्थिर होणं गरजेचं आहे. आणि मन स्थिर होण्यासाठी आपल्याला विश्वास हवा, तो विश्वास स्वतःवर असावा, ती श्रद्धा स्वतःवर असावी आणि सबर असावा. होईल, मिळेल, प्राप्त करू आपण. मित्रांनो आता जास्त बोलत गेलो मी तर वास्तव हे वाढत जाईल, हा व्हिडिओ वाढत जाईल. त्यामुळे थोडक्यात हा विषय मी इथे संपवतो. पण पुढच्या भागामध्ये मी सांकेतिक स्वरूप ह्याच्याबद्दल मी तुमच्यावर चर्चा करेन. वास्तवात आपण कुठे भरकटतोय, का भरकटतोय हेही तुम्हाला समजावून सांगेन विस्तृतरित्या, सविस्तररित्या. पण थोडक्यात हा व्हिडिओ तुम्ही समजून घ्या, हा भाग समजून घ्या आणि नक्की पुढचा भागसुद्धा बघा. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल, आपण 10 दशातून एका दशेत येतोय, 10 दिशेतून एका दिशेत येतोय, एकादशीत येतोय. का एकादशीत येतोय तर मनाला नियंत्रित करण्यासाठी, मनाला एकाग्र करण्यासाठी, मनाला सांत्वना देण्यासाठी, त्या मृदू मनाला काय देण्यासाठी? समजून देण्यासाठी, समजूत घालण्यासाठी की त्या दैत्याचा आपण वध केला आहे, त्या दैत्याचा नाश केला आहे. आणि तो नाश आपण कधी करू शकतो, तो विनाश कधी करू शकतो तर एकादशीमध्ये येऊ. आणि एकादशीमध्ये कधी येऊ शकतो तर त्या पांडुरंगाचा, त्या विठ्ठलाचा नामघोष करू. आता विठ्ठलाचा काय अर्थ आहे तेही मी तुम्हाला सांगितलं आहे, पांडुरंगाचा काय अर्थ आहे हेही सांगितलं आहे. प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला अर्थ सांगितला आहे. त्याच्यामागे विज्ञान काय आहे, त्याच्यामागे खगोलशास्त्र काय आहे, त्याच्यामध्ये भूगोल काय आहे हे तुमच्या लक्षात आणून दिलेलं आहे. लक्षात आलंच असेल तुम्हाला मित्रांनो. सनातनी वास्तव, हे सनातनी वास्तव समजून घ्या आणि आपल्या मनावरती नियंत्रण आणा. मनाला आपण कंट्रोल करा, मनाला स्थिर करा, मन एकाग्र करा. आणि त्यासाठी या एकादशीचं महत्त्व समजून घ्या. तुमच्या लक्षात आलं असेल महत्त्व काय आहे. वास्तव, हे वास्तव तुमच्यासमोर ठेवलेलं आहे, त्याची शिदोरी तुमच्यासमोर ठेवली आहे. ती किती चवीने खायची, किती स्वादाने खायची हे तुम्ही ठरवा. वास्तवावर बोलू काय ते. या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. आपल्याला काय प्रश्न पडले, आपल्या मनात शंका निर्माण झाली तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे ते माझ्यापर्यंत पोहोचतील. मी त्याच्यावर माझी मतं मांडेन, तुमच्या प्रश्नाची उत्तरं देईन, म्हणजे ही चर्चा पूर्ण होईल. किंवा माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकला आहे, त्या नंबरवर तुम्ही मला थेट फोन करू शकता. आपण त्याच्यावरती चर्चा करू शकू. थोडक्यात तुम्हाला मी माहिती देईन, थोडक्यात तुम्हाला समजावून सांगेन. बघा जमलं तर. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तासित कर. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.